नमस्कार, माझं नाव विजया जोशी। मी एक ॲस्ट्रॉलॉजर, वास्तुविशारद आणि न्यूमरोलॉजिस्ट आहे। मी आज आपल्याला ज्योतिषशास्त्राबद्दल, वास्तुशास्त्राबद्दल आणि अंकशास्त्राबद्दल सांगणार आहे। ज्योतिषशास्त्राचा संबंध आपल्या आयुष्याशी आहे, ज्योतिषशास्त्राचा संबंध वास्तूशी आहे आणि अंकांशी सुद्धा आहे। तर आपल्या जसा सूर्यग्रह जो आहे, जसं तुम्ही रोज पाहताय डोळ्यांनी की सूर्य तुम्हाला दिसतोय, सूर्याची किरणं तुमच्यापर्यंत पोहोचतात, तसेच 9च्या 9 ग्रह आहे त्यांची किरणं आपल्यापर्यंत पोहोचत असतात। फक्त सूर्य जो आहे, या सूर्याच्या प्रखरतेमुळे बाकीचे जी ग्रह आहे त्यांची आपल्याला किरणं आपल्यापर्यंत आलेली दिसत नाही। तसंच या ग्रहांचा प्रभाव वास्तूवर सुद्धा होत असतो की हे पंचतत्वांपासून बनलेली वास्तू आहे। जसं आपलं शरीर पंचतत्वांपासून बनलेलं आहे, तशीच वास्तूही पंचतत्वांपासून बनलेली आहे। आणि आपलं वास्तू पंचतत्व, शरीर पंचतत्व आणि आपली पत्रिकासुद्धा पंचतत्वांवर आहे। म्हणजे ह्या निसर्गाचा संबंध आपल्या पत्रिकेशी आहे, आपल्या आयुष्याशी आहे। वास्तूचा संबंध आपल्या पत्रिकेशी आहे, आपल्या आयुष्याशी आहे। तर मला हे एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही पत्रिका एका योग्य ज्योतिषांकडून तुम्ही बघून घेणे किंवा त्या वास्तूसंबंधी जरी तुम्हाला काही अडचणी असल्या तरी योग्य ज्योतिषाचा किंवा वास्तुतज्ञाचं तुम्ही मार्गदर्शन घेणे आणि त्यावर तुमच्या आयुष्यावर जे काही हे परिणाम होतात ते चुकीचे। कसं असतं, जनरली लोकांना आहे ना माहिती नसतं की कशामुळं काय होतं आहे, की वास्तूत काही दोष असले, पत्रिकेत काही दोष असले तर लोकांना माहीत नसतं। आता काही लोकांचं म्हणणं आहे की ज्योतिषशास्त्र काही नाही आहे, म्हणजे मला कुणावर ब्लेम करायचं नाही आहे की ज्योतिषशास्त्र हे काही नाही आहे, पण ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान आहे। जिथं अध्यात्म संपतं आहे तिथं विज्ञान सुरू होतं आहे। ज्योतिषशास्त्राचा संबंध हा मानसशास्त्राशी सुद्धा आहे। जसं निसर्गात 70% पाणी, 71% पाणी आहे, तसंच आपल्या शरीरातही तेवढंच पाणी आहे। तसंच उत्तर दिशा ही जलतत्वाची आहे, उत्तर दिशा, ईशान्य दिशा, म्हणजे या सगळ्यांचा समन्वय तुम्ही बघा कशा पद्धतीने आहे की निसर्गाचा संबंध आपल्या आयुष्याशी किती जवळचा आहे। त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की एका योग्य ज्योतिषांकडून तुमची पत्रिका पाहून तुम्ही ह्या तुमच्या ज्या काही आयुष्यात अडचणी आहे, आर्थिक अडचणी असू, तुमच्या आरोग्याच्या असू, तुमच्या करिअरच्या बाबतीत असू, तुमच्या मुलांच्या बाबतीत असू, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या तुम्ही एका योग्य ज्योतिषाचं मार्गदर्शन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी सोडवा। आणि खरंच खूप ज्योतिषशास्त्र जे आहे ना ते मी स्वतः अनुभवते, माझ्या आयुष्यातल्या माझ्या घटनेनी मला ह्या ज्योतिषशास्त्रापर्यंत आणलेलं आहे। तर मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल की योग्य ज्योतिषाचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य घडवा आणि सुखी, आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगा।